प्रथम सर्वांना नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. मी सरपंच गणेश भास्करराव काकड, गट ग्रामपंचायत कार्यालय चिखला खंडाळा येथील सरपंच असून काल परवापासून माझ्या गावामध्ये जो काही प्रकार घडत आहे, जी काही चुकीची वातावरण निर्मिती केली जात आहे, त्याची अगोदर सत्यता पडताळून बघणे गरजेचे आहे. त्यामागील सत्यता अशी आहे की 3 तारखेला अज्ञात इस्मांनी त्या जागेमध्ये मधोमध छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याला विरोध कोणाचाच नाही, पण तो बसवला अज्ञात व्यक्तींनी. त्याची जबाबदारी स्वीकारण्यास कोणी तयार नव्हते की बा आम्ही बसवला म्हणून. परत आम्ही गावामध्ये त्याच्यानंतर 4 तारखेला आणि 5 तारखेला 2 वेळेस मीटिंग घेतली गाव पातळीवर. सर्व गावकरी एकत्र बोलवले, सर्व गावकऱ्यांच्या वतीने ठरले. त्यासाठी मी स्वतः पाटील साहेब, PSI साहेब हे सुद्धा उपस्थित होते मीटिंगमध्ये. दोन्ही मीटिंगमध्ये बसल्यानंतर आम्ही असा तोडगा काढला सर्व गावकऱ्यांच्या वतीने की बा ही जी जागा आहे, ही जागा अंगणवाडीची जागा असून जिल्हा परिषदेची शाळेची जागा आहे. तिच्या शेजारी पाणी फिल्टर आहे व तिथे अंगणवाडीमध्ये लहान लहान मुलं खेळतात त्या जागेमध्ये. त्यानंतर ती जागा आमच्या गावाचा भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर आमच्या चिखला गावामध्ये कुठेही 100-200 माणसं बसतील किंवा त्यांचा कार्यक्रम होईल अशी कुठलीही जागा उपलब्ध नाही. ती स्वतः जागा, ती एकच जागा असल्यामुळे मी त्यांना समजावून हेच सांगत होतो. त्यांना मी माझ्या वतीने ग्रामपंचायतमध्ये आवारामध्ये एक, ग्रामपंचायत समोर एक आणि रस्त्यावर मंदिराच्या समोरून एक, असे 3 ठिकाणी स्पॉट पण दिले त्यांना. व त्यांना सांगितलं की आपण रीतसर परवानगी घेऊ आणि अश्वारूढ असा पुतळा उभा करू. त्या दिवशी आम्ही स्वतः 7,500 रुपये माझ्याजवळ वर्गणी सध्या पण ती जमा आहे. त्यानंतर त्या मीटिंग यांचा फक्त ह्या संजीवनी वाघ व तिच्यासोबतचे जे का महिला पुरुष आहे त्यांचा एकच हट्ट होता की ह्या जागेवर बसेन पुतळा. आणि उर्वरित गावकऱ्यांचं म्हणणं होतं की बा ही जागा सर्वांच्या सुखदुःखाला कार्यक्रमासाठी कामी येते, तर कृपया करून पुतळा आपण योग्य त्या ठिकाणी बसू. पण तिला हे मान्य नव्हतं. मग परत आम्ही 7 तारखेला रीतसर ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामसेवक साहेब यांनी FIR फाडला व अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर मला स्वतः जोगी साहेब, आमचे SDPO व तहसीलदार साहेब, PSI साहेब यांना SDO साहेबांचे लेखी पत्र आले पुतळा हटवण्याबाबत. पत्र आल्यानंतर 17 तारखेला पत्र आले, पण मी छत्रपती शिवरायांना मानणारा त्यांचा एक पाईक आहे, त्यांच्या विचारावर चालणारा एक पाईक आहे. त्यांचे विचार घेऊनच मी आत्तापर्यंत माझ्या ग्रामपंचायतचा पूर्ण 4 वर्षाचा कारभार केलेला आहे. मग मी त्यांना जाऊन सांगितले की 20-19 तारखेला शिवजयंती असल्यामुळे ती आम्ही सर्व मिळून व्यवस्थित मोठ्या उत्साहात साजरी केली. व 20 तारखेला तिथे गेलो. संजीवनी वाघ यांनी प्युअर ब्लॉक तिथे गट्टू आणले व ती अयोध्या बांधकाम करत होती. म्हणून आम्ही जाऊन सांगितलं तिला की तू इथे अयोध्या बांधकाम करू नको, ही ग्रामपंचायतीची जागा आहे व ह्या जागेमध्ये काही करू नको. आपण पुतळा अश्वारूढ आणू, आपण वर्गणी जमा केलेली आहे, परत गावामध्ये वर्गणी जमा करू व मोठा अश्वारूढ पुतळा आपण ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारामध्ये किंवा 3 ठिकाणी स्पॉट जे दाखवले तिथला कुठलाही एक निवड त्या ठिकाणी आपण अश्वारूढ पुतळा मांडू असे मी तिला सांगितलं. त्या ठिकाणी स्वतः तहसीलदार साहेब व PSI साहेब सुद्धा पण हजर होते 20 तारखेला. त्या दिवशी आम्ही तिथं गेलो, तिला सांगितलं अयोध्या बांधकाम अडवलं आम्ही तिचं पोलिसांच्या मदतीने. त्यानंतर तिथे दोन्हीकडच्या गटातील महिला संजीवनी वाघ व तिच्यासोबतच्या महिला तिथे हजर झाल्या व त्या बांधकाम करण्यासाठी हट्ट धरला त्यांनी. त्यानंतर इकडचाही जमाव तिथं आला महिलांचा व ती महिलांमध्येच हाणामारी झाली. त्यामध्ये मी कुठेही व्हिडिओमध्ये नाही किंवा तिने कपडे तिच्या हातानं फाडले, कसे फाडले तिलाच माहिती आहे, किंवा तिच्यासोबतच्या बायान फाडले हे त्यांनाच माहिती आहे. महिलांमध्ये जी हाणामारी झाली ती 100% निंदनीय आहे. त्या कृत्याचा मी जाहीर निषेध करतो. व त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता मी घरी होतो. त्यानंतर संजीवनी वाघ, तिचा भाऊ, तिचे दोन्ही भावजाया माझ्या घरी आल्या. माझ्या पत्नीला मारहाण केली. माझ्या घरातून नगदी कॅश 2 लाख रुपये व 10 तोळे सोनं
त्यांनी मारहाण करून व तिच्या भावाने, संजीवनी वाघच्या भावाने माझ्या मिसेसचा विनयभंग करून चोरी केलेली आहे, जबरी चोरी केली, दरोडा केला. त्यानंतर माझ्या गावातील वातावरण हे कसं दूषित करता येईल याचा पुरेपूर हा पूर्वनियोजित कट होता. आम्हाला बदनाम करण्याचे 100% यांचा हा पूर्वनियोजित ठरल्या प्लॅनप्रमाणे त्यांनी ते केलं. व जे काही तिथे राजकीय पुढारी आले, जे कोणी नेते आले असतील, त्यांनी कृपया करून त्यामागची पूर्ण सत्यता अगोदर जाणून घ्या व सत्यता जाणून घेतल्यानंतर त्यामध्ये जर मी दोषी खरोखर असेल तर मला तुम्ही जी शिक्षा द्याल ती मी शिक्षा भोगण्यास तयार आहे. त्यामागची खरी सत्यता ही अशी आहे. पण ती वातावरण निर्मिती वेगळी केली, समाजाला बदनाम केलं, गावातील लोकांना बदनाम केलं. माझी जर मागचा इतिहास बघायचा असेल तर मी 2022ला सरपंच झाल्यानंतर 2023ला मी 19 फेब्रुवारी 2023 रोजी महाशिवरात्री आणि शिवजयंती हा हजारो वर्षानंतरचा योगायोग एकाच दिवशी आला. आणि तो योगायोग चांगला शिवजयंती साजरी करायची कशी, तर आम्ही ठरवलं की बस छत्रपती शिवाजी महाराजांनी महादेवाच्या पिंडीवर रक्ताभिषेक करून हिंदवी स्वराज्याची स्थापनेची शपथ घेतली. तर आम्ही ठरवलं की आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी रक्तदान करून शिवजयंती साजरी करायची ठरलं आमच्यावला. आणि त्या दिवशी आम्ही गावातील सर्व तरुणांनी पुढाकार घेऊन आमच्या गावातील 43 जणांनी रक्तदान केले. त्यामध्ये 38 जण हे वंजारी समाजाचे होते रक्तदान करणारे. आमच्या गावामध्ये आतापर्यंत कुठलाही प्रकारचा जातीयवाद आतापर्यंत चालू नव्हता, राहणारही नाही, इथून पुढेही राहणार नाही. याच्या अगोदर सुद्धा आम्ही भीम जयंती असो, अण्णाभाऊ साठे यांची जयंती असो, शिवजयंती असो, मुंडे साहेबांची जयंती असो, ही सर्व जयंत्या आम्ही स्वतः सर्व गावकरी मंडळी मिळून वर्गणी जमा करून मोठ्या उत्साहात साजऱ्या करत असतो. लागन तर तुम्ही मागच्या मंडळीला माझा इतिहास विचारा, गावातील मराठा समाजाच्या मंडळींना विचारा, बौद्ध समाजाच्या मंडळींना विचारा, सर्व धर्माच्या लोकांना विचारा. व ती जागा खरोखर अडचणीची होती का आहे किंवा नाही ते त्या लोकच सांगतील तुम्हाला. गावातील जनता काय सांगायचे ते. एवढं बोलतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. नमस्कार. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.